चला तर मुलांनो, आज आपण सहकार या विषयातील सहकारी संस्थेचे संघटन या पाठातील व्यवस्थापन समिती याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. मुलांनो, व्यवस्थापन समितीलाच संचालक मंडळ किंवा कार्यकारी समिती असे देखील म्हटले जाते. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. त्यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते. परंतु सर्वच सभासद दैनंदिन कामात व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही, कारण सभासदांची संख्या जास्त असते किंवा सभासदांचे वास्तव्य दूरवर असते. त्यामुळे संस्थेला व्यवस्थापनाची जबाबदारी घेण्यासाठी सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक असे म्हटले जाते. संचालकांच्या समूहास एकत्रितपणे व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हटले जाते. तर मुलांना आता आपण व्यवस्थापन समितीची रचना थोडक्यात बघूया. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या उपविधीत दिलेली असते. सामान्यपणे व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या विषम अंकात असते. विषम अंकात असण्याचे कारण म्हणजेच मतांची समानता टाळणे होय. व्यवस्थापन समितीतील सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 21 पर्यंत असावी. यामध्ये 2 महिलांचा समावेश असतो. निबंधकास समिती सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार असतो. निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून व त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतो. तर मुलांनो, आता आपण व्यवस्थापन समितीची विविध कार्ये कोणती हे थोडक्यात बघू. व्यवस्थापन समितीची कार्ये पुढील प्रमाणे: धोरणांची अंमलबजावणी करणे, अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालनाबाबत व इतर बाबींबाबत धोरणे ठरवली जातात. या धोरणांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने अंमलबजावणी करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करते. सभासदत्वास मान्यता: संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासदत्वासाठी अर्ज करतात. त्या सर्वांच्या अर्जाचा विचार करून तसेच त्यांनी आवश्यक प्रवेश शुल्क व किमान भाग रक्कम भरली आहे की नाही हे बघून त्यांच्या अर्जावर विचार केला जातो. सभासदत्वाचा निर्णय अर्ज मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत घेतला पाहिजे. तसेच सभासदत्वाविषयीचा निर्णय घेतल्यापासून 15 दिवसाच्या आत संबंधित व्यक्तीस कळविला पाहिजे. 3. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती: संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्यवस्थापन समितीमार्फत केली जाते. व्यवस्थापन समितीमार्फत संस्थेचे कामकाज कसे चालले आहे हे बघितले जाते. त्याचप्रकारे संस्थेमध्ये कर्मचारी निवडणुकीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देणे, अर्ज मागवणे, अर्जांची छाननी करणे, मुलाखत पत्र पाठविणे, मुलाखती घेणे, त्यांचे वेतन ठरविणे, नियुक्तीपत्र पाठविणे इत्यादी कार्ये व्यवस्थापन समितीमार्फत केली जातात. भाग भांडवलात वाढ: मुलांनो, सहकारी संस्थेस आवश्यकता भासल्यास भाग भांडवल वाढवू शकते आणि त्या वाढवण्यासाठी ते आपला ठराव निबंधकाकडे पाठवितात. निबंधकाने ठरावास मान्यता दिली तर व्यवस्थापन समिती भाग भांडवल वाढविण्याबाबत पुढील कार्यवाही करते. 5. निधींमध्ये वाढ: सहकारी संस्थेस अर्थक्षम करण्यासाठी संस्थेच्या निधीमध्ये वाढ करण्याचे कार्य व्यवस्थापन समिती करत असते. व्यवस्थापन समितीमार्फत संस्थेकडून ठेवी स्वीकारणे, कर्जे घेणे, देणगी स्वीकारणे इत्यादी मार्गाचा अवलंब केला जातो. 6. सेवकांच्या तक्रारींचे निवारण: मुलांनो, सहकारी संस्थेत कर्मचारी काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी, सूचना असतात. त्यांच्याकडे योग्य लक्ष दिले पाहिजे. अन्यथा सेवकांमध्ये नाराजी, असंतोष निर्माण होतो. त्यामुळे कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
सहकारी संस्थेतील कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागण्या, तक्रारी करत असतात. या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोयींचा अभाव, तसेच पगारवाढ, बोनस, सुट्ट्या इत्यादी बाबत असतात. अशावेळी व्यवस्थापन समितीने प्राप्त झालेल्या तक्रारींवर विचार करून सोडवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असते. अशा प्रकारे सेवकांच्या तक्रारीचे निवारण करणे देखील व्यवस्थापन समितीचे एक कार्यच आहे. 7. सभासदांच्या तक्रारींचे निवारण. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु त्यांचा अनुभव चांगला नसेल तर ते संस्थेच्या कामकाजाविषयी व्यवस्थापन समितीकडे तक्रार करतात. यामध्ये भाग हस्तांतरणास विलंब, कर्ज मंजुरीत विलंब, कमी लाभांश, अनावश्यक वजावटी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. व्यवस्थापन समितीने या तक्रारींची विनाविलंब व गांभीर्याने चौकशी करून शक्य असल्यास आवश्यक त्या उपाययोजना करून तक्रारींचे निवारण करणे आवश्यक असते. 8. सभासदांचे हित संरक्षण. मुलांनो, सहकारी संस्थेमध्ये सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात. त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून त्यांना उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधींची सुरक्षित गुंतवणूक व्हावी अशी त्यांची अपेक्षा असते. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दाखवलेला विश्वास पात्र ठरविणे हे व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे. 9. निवडणुकांचे आयोजन. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीचे आहे. 10. सर्वसाधारण सभांचे आयोजन करणे. व्यवस्थापन समितीने कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक विशेष सभा बोलवल्या पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली पाहिजे. या सभेची सूचना मिळण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला सभेची सूचना, कार्यपत्रिका पाठविणे, सभेच्या सूचनेबाबत वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल पाठवणे इत्यादी कार्ये देखील व्यवस्थापन समितीलाच करावी लागतात. चला तर मुलांनो, आता आपण व्यवस्थापन समितीचे अधिकार याचा थोडक्यात अभ्यास करू. सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात. त्यांना संचालक असे म्हणतात. संचालकांच्या समूहास व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ असे म्हटले जाते. व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी नियमानुसार काही अधिकार मिळतात. या अधिकारांचा वापर व्यवस्थापन समिती सभेमध्ये करतात. व्यवस्थापन समितीला या अधिकारांचा वापर दैनंदिन कामकाजात होतो. व्यवस्थापन समितीला मिळालेले अधिकार पुढील प्रमाणे. 1. सभासदांबाबतचे अधिकार. व्यवस्थापन समितीत अधिमंडळाच्या वार्षिक व सर्वसाधारण सभा बोलविणे, भाग भांडवल हस्तांतरण करणे, नवीन सभासदांना मंजुरी देणे, सभासदांकडून भाग भांडवल जमा करणे, सभासदाचा राजीनामा मंजूर करणे इत्यादी अधिकार असतात. याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व संस्थेच्या शिस्तीचे पालन न करणाऱ्या सभासदाला संस्थेतून काढून टाकण्याचा सुद्धा अधिकार व्यवस्थापन समितीला असतो. सेवक वर्गाची नियुक्ती करण्याचा अधिकार. व्यवस्थापन समितीला आवश्यक सेवक वर्गाची निवड व नेमणूक करणे, कामावरून काढून टाकणे, त्यांचे वेतन निश्चिती करणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण व्यवस्था करणे, त्यांना कामे वाटून देणे, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणे इत्यादी अधिकार व्यवस्थापन समितीला असतात. 3. निधी उभारणे. मुलांनो, संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व योग्य त्या कारणासाठी हा निधी खर्च करण्याचा अधिकार
व्यवस्थापन समितीला असतो. तसेच ठेवी स्वीकारणे, ठेवी ठेवणे, कर्ज काढणे, त्यासाठी करारपत्र तयार करणे इत्यादी बाबतचे देखील अधिकार व्यवस्थापन समितीस असतात. 4. मालमत्ता खरेदी. सहकारी संस्थेसाठी जमीन, फर्निचर, इमारत इत्यादी मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीस असतो. 5. इतर अधिकार. मुलांनो, सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशेब पुस्तके पाहण्याचा, हिशेब पुस्तके ठेवणे, मासिक, त्रैमासिक व वार्षिक हिशेब पुस्तके तयार करून घेणे, त्यास मंजुरी देणे, संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तींवर दावा दाखल करण्याचा व उपसमित्या नियुक्त करण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीस असतो. व्यवस्थापन समितीस निरनिराळे अधिकार प्राप्त झालेले असतात. तर मुलांनो, आता आपण व्यवस्थापन समितीच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्या काय असतात आपण थोडक्यात बघूया. सभासदांनी त्यांच्यातून निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजेच व्यवस्थापन समिती होय. सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. त्या निवडलेल्या प्रतिनिधींच्या समूहाला व्यवस्थापन समिती असे म्हणतात. व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे सांगता येतील. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून 15 दिवसांच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यात समितीच्या सर्व सदस्यांनी काम करण्यास तयार असल्याचे बंधपत्र दिले पाहिजे. व्यवस्थापन समिती सदस्यांनी निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. अधिमंडळाची वार्षिक सभा 30 सप्टेंबर पूर्वी आयोजित करणे व सभेची तारीख ठरवणे. व्यवस्थापन समितीने सर्व निर्णय विचारपूर्वक व पुरेशी चर्चा करून घेतले पाहिजेत. सहकारी संस्थेचे भाग भांडवल आणि निधींची गुंतवणूक फायदेशीर व्यवहारांमध्ये व योजनांमध्ये केली पाहिजे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत विहित नमुन्यामध्ये निबंधकास सादर करणे, तसेच संस्थेचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल अधिमंडळाच्या वार्षिक सभेत मान्यतेसाठी ठेवणे व निबंधकास पाठवणे. सहकारी संस्थेची मालमत्ता जसे इमारत, वाहन, फर्निचर इत्यादींचा वापर खाजगी अथवा स्वतःच्या फायद्यासाठी करू नये. सर्वसाधारण सभेस सहकारी संस्थेच्या आर्थिक स्थितीविषयी सत्य आणि वास्तव माहिती पुरवणे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या किमान 6 महिन्याआधी आपला कार्यकाळ संपण्याबाबत कळविणे. समितीमध्ये किंवा तिच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या कोणत्याही नैमित्तिक रिक्त पदाबाबत असे पद रिक्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे.